नाही, कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलेलं नाहीये. माझं म्हणणं असं की याच्या विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल, कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा TDR जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाहीये. आणि हा TDR म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती TDR त्यातनं जनरेट होणार आहे. तो केल्यानंतर तो सगळा TDR बँक या बँकेचा मालक अदानी होणार. दुसरं हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत, म्हणजे कुठेही कोणाला या इंडेक्सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा 40% TDR हा अडानींकडनं विकत घ्यावा लागेल. ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल. परंतु अडानीने जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय UD वगैरे डिपार्टमेंटकडे परवानगी मागितली आणि 15 दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही तर परवानगी गृहीत धरून अडानीला मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे. याच्यात नाही, एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ मोठा भ्रष्टाचार आहे. तुम्ही म्हटलं की यामध्ये टेंडरमध्ये या सर्व गोष्टी नाही आहे, कोणत्या निकषावर या इतर जागाच्या आहेत तेच तर आम्हाला प्रश्न पडलाय. म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र, लाडका सूटबूटवाला ही योजना तुम्ही आणले का? मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या? आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या? जसं पहिल्यांदा टेंडर काढलेलं त्याच्यात रेल्वे लँड नव्हती. रेल्वे लँडमध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये आता ती म्हणतात लीजवरती दिलेली आहे. ते लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे. पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे BDD मध्ये ट्रान्झिट नाही, घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं. बरं, धारावीबद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आराड टाउनशिप म्हणून काय आहे की नाही? शाळा कुठे होणार आहे? हॉस्पिटल कुठे होणार आहे? उद्यानं कुठे होणार आहेत? कुंभारवाडी कुठे असतील? कोळीवाड्यांचं काय करणार? चामड्याचं चर्मोद्योग जो आहे, नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही. आराखडा कुठे? उद्धवजी, तुम्ही म्हणालात की तुमचं म्हणणं आहे की हे जे टेंडर काढलेले ते नियमबाह्य आहे. टेंडर नियमबाह्य नाहीये. आत्ताच्या सोयी सुविधा ह्या नियमबाह्य आहेत. अवाजवी ज्या काही गोष्टी त्याच्यात होत्या, भविष्यात जर तुमचं सरकार आलं तर पुन्हा नव्यानं हे टेंडर स्क्रॅप करून नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवून काही नवं धारावीकरांना नाही. होय, आमचं धारावीकरांना वचन आहे की तुम्ही आहात तिथेच, म्हणजे धारावीमध्येच तुम्हाला तुमच्या हक्काचं घर आम्ही देऊ आणि त्यातही तुमच्या घरात जे उद्योग आहेत त्यांची रोजीरोटी आहे त्याची सुद्धा व्यवस्था त्याच जागेमध्ये आम्ही करून देऊ. त्याच म्हणजे राहत्या घरात नाही, त्यांच्यासाठी वेगळी इंडस्ट्रियल इस्टेट बांधू, त्यांच्यासाठी उद्योगाची सोय करून देऊ. आता कुंभारवाडे म्हटल्यानंतर ते काय खोलीमध्ये मडकी नाही भाजू शकत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या जागा ठेवू. कुंची कोरवे आहेत, इडलीवाले आहेत, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे माझं मत हे असं आहे की धारावी आज जे लोक येऊन बघतात की झोपडपट्टी, तसं नाही. इकडे झोपडपट्टी होती आणि इकडे आज बघा कसं शहरामध्ये जसं मोदींनी एक थाप मारली होती स्मार्ट सिटीची, तसं धारावी स्मार्ट सिटी आपण करू शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.